दिल्लीमध्ये सायबर फसवणुकीचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। ग्रेटर कैलास भागामध्ये राहणाऱ्या एका निवृत्त डॉक्टर दाम्पत्यावरती सायबर ठग्यांनी तब्बल 17 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला। ठग्यांनी फोन करून स्वतःला दूरसंचार विभाग, पोलीस आणि इतर सरकारी अधिकारी असल्याचं भासवलं। तुमच्यावरती गंभीर गुन्हे दाखल झालेत, तुमचा नंबर गैरवापरात सापडलाय, पैशाची अफरातफर झाली आहे असं सांगत त्यांनी दाम्पत्याला घाबरवलं। अटक टाळायची असेल तर पैसे सरकारी खात्यात तपासासाठी जमा करा असं सांगण्यात आलं। भीतीपोटी दाम्पत्य ठग्यांच्या प्रत्येक सूचनेचं पालन करत राहिलं। 17 दिवस हे दाम्पत्य सतत फोन आणि व्हिडिओ कॉलवरती ठेवण्यात आलं। बाहेर कुणाशी बोलू नका, पोलिसांशी संपर्क साधू नका असं बजावण्यात आलं। या काळामध्ये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये हफ्त्याने पैसे ट्रान्सफर करायला लावले गेले। त्यातून ठग्यांनी जवळपास 15 कोटी रुपयांची फसवणूक केली। नंतर संशय वाढल्यावरती दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा ही सगळी फसवणूक असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी सायबर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय। ही घटना सायबर गुन्हेगार किती चालाख पद्धतीने लोकांना मानसिक दबावात आणतात याचं भीषण उदाहरण ठरलं आहे।